माझी लाडकी बहीण योजना. तर या योजनेमध्ये बघा किती महिला अपात्र झालेल्या आहेत आणि आजची काय मोठी बातमी आहे, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बघा, सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे ताईंनो, अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकॉनला प्रेस करून ऑल नक्की सिलेक्ट करा. ठीक आहे, तर व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, लाडकी बहीण योजनेअंतर्गत शासनाची आजची काय मोठी अपडेट आहे, मोठी बातमी आहे. तर संपूर्ण माहिती आपण बघा. 27 लाख महिला ज्या आहेत त्या अपात्र झालेल्या आहेत का चेक करा तुमचे नाव. संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत, त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. बघा पुढे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये जवळपास 2.5 कोटी ज्या महिला आहेत, 2.5 कोटीपेक्षा जास्त महिलांना लाभार्थी असून ही योजना महिलांसाठी 2024मध्ये सुरू केलेली होती. बघा, या योजनेमध्ये महिलांना प्रति महिन्याला 1500 रुपये दिले जात होते. आता लाडकी बहीण योजना 2024मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेली होती. बघा, महाराष्ट्र राज्याची महत्त्वाकांक्षी योजना. या योजनेमध्ये डिसेंबरपर्यंत विधानसभा निवडणुकीपर्यंत सर्व लाभार्थी बहिणींना 1500 रुपये हे खात्याप्रमाणे म्हणजे 1500 प्रमाणे ही रक्कम दर महिन्याला मिळत होती. तर तसेच पुढे बघा ताईंनो की लाडक्या बहिणींना परंतु निवडणुकीनंतर म्हणजेच जानेवारीमध्ये सुरू करण्यात आलेल्या लाडक्या बहिणींच्या अर्जांच्या पडताळणी प्रक्रियेला सुरुवात झाली. त्यानंतर जवळपास 9 लाख महिला ज्या आहेत या अपात्र झाल्या होत्या. आजची मोठी बातमी दिली की बघा, मंत्री जे आहेत आदिताई तटकरे मॅडम यांनी सांगितले की लाडकी बहीण योजनेमध्ये जवळपास 27 लाख महिलांना अपात्र करण्यात आलेले आहेत. याबद्दल आपण सविस्तर अपडेट या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पुढे बघा. तर जे स्वतः आदिताई तटकरे मॅडम आहेत तर त्यांनी ट्विट करून काय माहिती दिली आहे बघा, संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जांची ओळख पटवण्यासाठी महिला व बालविकास विभागाने शासनाच्या सर्व विभागाकडून माहिती मागवलेली होती. यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाने सुमारे 26.34 लाख ज्या महिला आहेत, ठीक आहे, तसेच लाभार्थी जे आहेत त्या अपात्र असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत होत्या. बघा, तर संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत आणि पुढे बघू शकता तुम्ही. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जांची ओळख पटवण्यासाठी महिला व बाल विकास विभागाकडे शासनाच्या सर्व विभागानुसार माहिती मागवली होती. यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाने सुमारे बघा 26,34,000 ज्या महिला आहेत त्या महिला अपात्र असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत होत्या असल्याची माहिती समोर आलेली आहे. बघा, तसेच लाडकी बहीण योजनेमध्ये अर्जांची पडताळणी केली असता काही कुटुंबांमध्ये 2पेक्षा जास्त महिला ज्या आहेत या योजनेचा लाभ घेत असल्याचे निदर्शनास समोर आलेले आहे. बघा, आणि त्यानंतर काही महिलांनी एकापेक्षा जास्त म्हणजे योजना आहेत त्या योजनेचा जास्त सरकारी योजनांचा लाभ घेतो असल्याचे समोर आलेले आहे. तसेच पुढे बघा, यात काही लाख ज्या महिला आहेत जुलै महिन्याच्या हप्त्यापासून वंचित राहतील आणि या महिलांना पुढील हप्ता येणार की नाही याची लाडकी बहीण योजनेमधून या सर्व महिलांना अपात्र करण्यात येणार आहे. तसेच या सर्व लाडक्या बहिणींसाठी जुलै महिन्याचा जो लाभ आहे तो स्थगित केलेला असून संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून शहानिशा करून त्यापैकी ज्या महिला अपात्र होतील त्या महिलांना पुढील लाभ मिळेल. बघा, तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत, त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये काही महिन्यांपासून महिलांच्या अर्जांची पडताळणी प्रक्रिया चालू आहे. त्यामध्ये बघा, लाडकी बहीण योजनेचे निकष सुरुवातीला ठरवले होते. त्यांनी निकषांच्या बाहेर जाऊन जेव्हा महिला आणि योजनेचा या लाभ घेतलेला आहे अशा सर्व महिलांच्या या योजनेमधून वगळण्यात आलेल्या आहे. मागील काही महिन्यांमध्ये ज्या महिलांनी घरी 4 चाकी वाहन आहे अशा महिलांच्या घरी जाऊन अंगणवाडी सेविकांनी पडताळणी केली असता, बघा, अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्यांनी पडताळणी केली असता अशा लाखो ज्या महिला आहेत त्या अपात्र झालेल्या आहेत. आणि त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजनेच्या नियमांमध्ये महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहेत अशा पण लाखो महिला अपात्र झालेल्या आहेत. तसेच सध्या आता परिस्थितीमध्ये आयकरदाता कोणी असेल तर त्या कुटुंबामधील जर कोणी टॅक्स वगैरे भरत असेल तर अशा महिलांची पडताळणी प्रक्रिया ही चालू होती. यामध्ये काही जिल्ह्यातील नागपूर, जालना, भंडारा, अमरावती जवळपास या जिल्ह्यातील 80,000 महिलांना अपात्र करण्यात आले आहे. बघा, जवळपास 4 ते 5 जिल्ह्यांमध्ये 80,000 1 लाखच्या पास जवळपास ज्या महिला आहेत त्यांना अपात्र करण्यात आलेले आहेत.
आणि पुढे बघू शकता तुम्ही की लाडक्या बहिणींसाठी काय मोठी गुड न्यूज आहे। त्यामुळे कोणत्याही प्रकारे टेन्शन घेऊ नका। जे बहिणी खरंच पात्र आहेत, ज्यांचे सर्व नियमांमध्ये आहेत, सर्व काही ओके आहे, ज्यांच्या घरामध्ये 3 ते 4 महिला लाभ घेत नाही, फक्त एकच महिला लाभ घेत आहे, त्यांच्या घरामध्ये कोणी इन्कम टॅक्स भरणार नाही, ज्यांचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, ज्यांच्या घरी 4 चाकी वाहन नाही, तर अशा ज्या सर्व महिला नियमांमध्ये बसत आहेत तर त्यांना योजनेचा लाभ मिळेल। आणि ज्यांच्याकडे हे सर्व काही आहे आणि ते 2-2, 3-3 योजनेचा लाभ घेत आहे असेल तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार, लक्षात ठेवा। त्यामुळे तुम्ही जरी या योजनेमध्ये अगोदर बसलेले आहात आणि लाभ घेत असाल तर तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुमचा फॉर्म अपात्र केला जाणार नाही। तर बघा, ही आताची मोठी अपडेट आहे आणि सर्वात मोठी गुड न्यूज आहे, त्यामुळे लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत। तर बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असते, त्यामुळे ताईंनो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा। लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा, कारण तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून रोज नवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असतात। त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चला आणि ज्यांना काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता। बघा, तर अशा प्रकारे ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे, सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे, त्यामुळे सर्व माता बहिणी ताई आता खुश झालेल्या आहेत। तर बघा, तर लाडक्या बहिणींसाठी ही मोठी अपडेट आणि मोठी गुड न्यूज मी घेऊन आलेलो आहे। तर असेच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारली घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा, म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट आणि नवीन माहिती लगेच भेटत राहील। तर ताईंनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद।